नमस्कार. वसंत व्याख्यानमालेतल्या 147व्या ज्ञानसत्रातला आजचा कार्यक्रम हा थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे. असं म्हणण्याचं कारण वसंत व्याख्यानमाला हे प्रबोधनाचं व्यासपीठ आहे. इथं मुख्यतः वेगवेगळ्या विषयांमधले तज्ज्ञ, अभ्यासक किंवा कलाकार येऊन, प्रसंगी वैज्ञानिक येऊन आपापल्या अभ्यासविषयाविषयीचं चिंतन प्रकट करतात. परंतु असं असलं तरी वसंत व्याख्यानमालेला अन्य विषयांचं वावडं नाही आणि म्हणून आजचा कार्यक्रम वेगळ्या स्वरूपाचा आहे असं मी अशासाठी म्हणतोय की आज इथं व्याख्यान होणार नाही, तर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लता मंगेशकर ज्या नुकत्याच स्वर्गवासी झाल्या त्यांना आदरांजली वाहणारा कार्यक्रम आज इथं होईल. म्हणजे आज नेहमीच्या पद्धतीचं व्याख्यान इथे न होता भारतरत्न कैलासवासी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणारा वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम इथं होईल. त्यासाठी आम्ही ज्यांना निमंत्रित केलं आहे त्या मान्यवरांची मी थोडक्यात ओळख करून देतो. लता मंगेशकरांना आदरांजली वाहण्याच्या संदर्भातलं चिंतन मुख्यतः इथं मांडतील ते स्वप्नील पोरे आणि त्यांना बोलतं करतील संवादक म्हणून ते आहेत प्राध्यापक धनंजय कुलकर्णी. त्यापैकी स्वप्नील पोरे यांची मी आधी ओळख करून देतो. स्वप्नील पोरे हे लेखक आहेत, वक्ते आहेत आणि पत्रकार देखील आहेत. दैनिक केसरीमध्ये गेली अनेक वर्ष ते पत्रकार म्हणून काम करतात. सध्या दैनिक केसरीचे वृत्तसंपादक अशी जबाबदारी श्री स्वप्नील पोरे सांभाळत आहेत. मुख्यतः चित्रपटविषयक अनेक कलाकार, तंत्रज्ञ, पडद्यामागचे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्या मुलाखती स्वप्नील पोरे यांनी घेतलेल्या गाजल्या, त्या प्रकाशित झाल्या आणि चित्रपटविषयक अनेक पुस्तकांचं लेखन या निमित्ताने स्वप्नील पोरे यांनी केलं. काव्यातून टिळक दर्शन या नावाचं स्वप्नील पोरे यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं गीत जे शताब्दीच्या निमित्ताने सिद्ध केलं गेलं त्या गीताचे लेखक म्हणून स्वप्नील पोरे परिचित आहेत. विविध विद्यापीठांशी संबंधित पत्रकारितेच्या विविध अभ्यासक्रमांना व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून स्वप्नील पोरे मार्गदर्शन करत असतात. चित्रपट विषयक, विशेषतः चित्रपटातल्या संगीत विषयक आपलं चिंतन आदरणीय लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वप्नील पोरे इथं मांडतील. अमरलता या नावाने हा कार्यक्रम आता लवकरच इथं सुरू होईल. श्री स्वप्नील पोरे यांना बोलतं करण्यासाठी संवादक म्हणून जे आज इथं भूमिका बजावणार आहेत त्या प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. ते मुख्यतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत. SSPMSच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी विषयाचे अध्यापक म्हणून प्राध्यापक कुलकर्णी सरांनी अनेक वर्ष काम केलं, पण तो त्यांच्या कारकिर्दीचा फक्त एक पैलू झाला. ते लेखक आहेत, चित्रपट क्षेत्राचे अभ्यासक आहेत. चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेक लेख आजपर्यंत गेल्या जवळजवळ 30-35 वर्षात त्यांचे वेगवेगळ्या नियतकालिकांमधून प्रकाशित झालेले आहेत. सध्या ते नवरंग या नियतकालिकाचे निवासी संपादक म्हणून काम करतात. हा दुसरा पैलू झाला त्यांच्या कारकिर्दीचा. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या क्रमांकासह ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेले आहेत. हा आणखीन एक पैलू झाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा. ते एक लेखक, सूत्रसंचालक आणि निवेदक म्हणून सुप्रसिद्ध आहेत. तेव्हा मी अशी विनंती करतो की भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणारा अमरलता हा कार्यक्रम आता इथे सुरू करावा. माननीय श्री स्वप्नील पोरे या कार्यक्रमामध्ये बोलतील आणि संवादक म्हणून भूमिका बजावतील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार.
पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात वैभवशाली परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात आता 150व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या वसंत व्याख्यानमालेत आज आपल्यासोबत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि पत्रकार स्वप्नील पोरे सर आहेत. नमस्कार सर. लता मंगेशकर यांना आपल्यातून जाऊन आता 3 महिन्याचा कालावधी होतोय. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण रसिक त्यांना विसरलेलो तर नाहीतच, पण रोज त्यांच्या गाण्याचा अभिषेक आपल्यावर होतच असतो. आज आपण लता मंगेशकर यांचा जीवनपट अनुभवताना, त्यांचा सांस्कृतिक इतिहास पाहताना, त्याच वेळेला आपल्या चित्रपटांचा इतिहास पाहताना, कारण मला नेहमी असं वाटतं की भारतीय चित्रपट संगीताचा इतिहास म्हणजे लता मंगेशकरचा इतिहास. कारण भारतीय चित्रपट संगीत आणि लता मंगेशकर हे 2 वेगळी नावं नाहीतच. तर आज आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूयात. आणि स्वप्नील पोरे सर, मी सुरुवातीला आपल्याला असं विचारतो की लता मंगेशकर यांची सांस्कृतिक जडणघडण होताना सुरुवातीचा त्यांचा कालखंड म्हणजे तुम्हाला ठाऊक असेल की वयाच्या अवघ्या 12-13व्या वर्षी त्यांना पितृछत्र हरपलं आणि त्यानंतर त्यांनी एक प्रौढत्व त्यांच्यामध्ये आलं, बालपण करपून गेलं त्यांचं, आणि त्यांच्यावर जे संस्कार झाले आणि जो संघर्ष त्यांच्या वाट्याला आला तो नेमका कसा होता? आपण आत्ता सांगितलं की हिंदी चित्रपट संगीताचा इतिहास हा लता मंगेशकर या 7 अक्षरांमध्येच सगळा सामावलेला आहे. अतिशय खरं आहे हे वाक्य. हो. लता म्हणजे आपण समजा म्हटलं की ग्रंथ किती पानी होईल हिंदी चित्रपट संगीताचा काही सिद्ध करायचं झालं तर फक्त 7 अक्षरातच हे सामावलं जाईल. तानसेनच्या संदर्भामध्ये आपण कथा वाचलेल्या आहेत. असंख्य गायक त्यांच्याबद्दलची माहिती आपण इतिहासाच्या पानांमध्ये वाचलेली आहे. पण एक चिरंतन स्वरयुग आपण प्रत्यक्ष अनुभवलं. या सगळ्या चिरंतन स्वरयुगाला कोट्यवधी भारतीय साक्षी झालो. खरं हे न भूतो न भविष्यती असं हे युग. सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या कलाकार म्हणजे स्वरसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर. आपण म्हणतो की परमेश्वर तो इतका व्यापून म्हणजे दशांगुळे उरला, तसंच लता दीदींचं सगळं जीवनपट आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांचं स्थान हे अढळ राहणार आहे. मागच्या पिढ्यांमध्ये, आताच्या पिढ्यांमध्ये आणि येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांमध्ये सुद्धा त्या स्थानाला कोणीही धक्का लावू शकत नाही. आपण म्हणालात की ते संघर्ष, किंवा मला असं वाटतं की इतकी अलौकिक युग त्यांनी जे निर्माण केलं त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग होता हा घरातून झालेले संस्कार, अगदी वारसा. हो हो. त्याचीच भूमिका सर्वात जास्त आहे असं मला राहून वाटतं. नाही, मला तेच म्हणायचं की मास्टर दीनानाथांचं वैभव त्यांनी एकेकाळी अनुभवलं होतं. म्हणजे प्रचंड मोठं वैभव त्यांनी पाहिलं होतं आणि त्यानंतर ताबडतोब त्यांनी प्रचंड असं दारिद्र्य देखील पाहिलं होतं. बालमनावर हे जे संस्कार झाले असतील त्यांच्यावर की एक वैभवाचा कालखंड संपला आणि दारिद्र्य अगदी समोर आलं की उद्या खायची भ्रांत निर्माण झाली. तर अशा वेळेला संस्काराची पुंजी त्यांच्याकडे होती. दीनानाथांनी दिलेला सूर त्यांच्या गळ्यामध्ये होता. तर तो नेमका कसा त्यांनी पुढे नेला? एक प्रसिद्ध गीतामधल्या ओळी आहेत, उपकाराची कुणा आठवण, उपकाराची कुणा आठवण, शिते तोवरी भूते अशी म्हण. हो हो. जगात नुसते तोंड पुजे पण, धरी पाठीवर शरा, मावळत्या दिन करा. म्हणजे पाठीवर बाणांचा वर्षाव होतोय अशा पद्धतीचे सगळं ती परिस्थिती वेदनामय, आणि त्यातून त्या पुढे आलेल्या आहेत. पण आपण जर पाहिलं तर
मुळात घराणं, अभिषेकी घराणं, परकीय आक्रमकांपासून मंगेशाचं रक्षण करण्यासाठी ज्या घराण्यातल्या पुरुषांनी रक्त सांडलं म्हणून अभिषेकी. हो हो हो. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्नेह, सावरकरांची नाटकं यांनी केली, मास्टर दीनानाथांनी केली. हो हो हो. आणि लता दीदींच्या वर लहानपणी ते संस्कार झालेच. हो, हो. सगळं पाहत होते असते. राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम हे किती प्रखर होतं मास्टर दीनानाथांच्या मध्ये, आणि तोच सगळा वारसा दीदींमध्ये आल्याचं आपल्याला दिसतं. आता त्यांच्या संगीत कंपनीचं नावच मुळात होतं बलवंत नाटक कंपनी. 18 जानेवारी 1918 रोजी त्या कंपनीची स्थापना झाली. नाव बलवंत, अर्थात लोकमान्य टिळक. ते सगळं होतंच. सिमल्यामध्ये व्हॉइसरॉय समोर एकदा कार्यक्रम झाला होता आणि मास्टर दीनानाथ त्या ठिकाणी गायले होते. रणदुधुंबी मधलं परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला. प्रत्यक्ष व्हॉइसरॉय समोर भारतीयांची वेदना, भारतीयांची तक्रार, भारतीयांची स्थिती हे गाण्यातून मांडणं हे किती धैर्याचं आणि खरोखर धैर्यधर, आणि अशा धैर्यधर पित्याची ही कन्या. हो हो. मी थोडंसं थांबवतो तुम्हाला. मी दीनानाथांबद्दल बालगंधर्व काय म्हणाले होते सांगतो तुम्हाला. बालगंधर्व म्हणाले होते की हा मुलगा दीनानाथ जर माझ्या वेळीच हाती लागला असता तर मंगेशी ते मुंबई पैशाच्या राशीवरून त्यांना आणलं असतं. फार छान. देशप्रेमाच्या या संस्कारांनी लता दीदींना घडवलं. छत्रपती शिवराय, स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, नेपोलियन यांचे संस्कार आपल्या मुलांवर कसे होतील याच्यासाठी मास्टर दीनानाथ अतिशय दक्ष होते, आग्रही होते. वाणीचा संस्कार त्यांनी मुलांवर घडवला. म्हणजे पुण्यात हे कुटुंब वास्तवाला असताना शर्मा नावाचे आर्य समाजी एक होते. ते सगळ्या मंगेशकर भावंडांना संस्कृत भाषा आणि मंत्रपठण हे शिकवण्यासाठी यायचे. त्यांचं घराची ज्या वेळेला वास्तुशांत झाली त्यावेळेला मंत्रपठण ह्या मुलांनी केलं होतं आणि दीनानाथ धन्य होऊन ते ऐकत होते सगळं. मास्टर दीनानाथ तसे पारंपरिक विचाराचे होते. म्हणजे विशेषतः चित्रपट मुलांनी पाहणं इतकं फार त्यांना रुचणारं नव्हतं. पण नेपोलियनवरचा चित्रपट त्यांनी आवर्जून लता दीदींना दाखवला होता. पंडित हृदयनाथ मंगेशकर की ज्यांच्या आपल्या पित्याचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे गायक संगीतकार, हे हृदयनाथ नाव मोठे क्रांतिकारक हृदयनाथ कुंजरू यांच्यावरून त्यांनी ठेवलेलं. आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर हृदयनाथांचा जवळपास महिनाभर पोवाडे गायन, शिवरायांच्या पोवाड्यांचं गायन, का तर शिवरायांचे संस्कार आपल्या मुलावर व्हावेत असं हे सगळं घडलं. जे हातात घेतलं त्याच्याशी तादात्म्य पावणं. लता दीदीने एका ठिकाणी लिहिलंय की मास्टर दीनानाथ पहाटे हरिविजय हा ग्रंथ वाचायचे आणि तो वाचताना त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असत. म्हणजे हे सगळे संस्कार दीदींनी पाहिलेले आहेत. मुंबईतल्या ग्रँड थिएटरमध्ये त्यांनी 14 वन्स मोर मिळवले याला लता दीदी साक्षी आहेत. आणि अर्थात अशा पित्याची ही कन्या, ते संस्कार म्हणजे आपण लतायुग म्हणतो, हा सगळा पायाभरणी ही या सगळ्या संस्काराची असल्याचं आपल्याला दिसेल. आणि पहिले गुरु म्हणजे मास्टर दीनानाथ. आपल्याला कल्पना आहे की पुढे ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये नाव मिळवलं ते चंद्रकांत मांढरे अभिनेते.
ते गायन शिकायला यांच्याकडे यायचे, दीनानाथांकडे यायचे. आणि पुरिया धनाश्री रागातली एक चीज ते म्हणत होते. त्यांची चूक गातानाची दिदींनी त्यांना निदर्शनास आणली आणि ते मास्टर दीनानाथांनी पाहिलं. ते म्हणलं अरे गवईत आपल्या घरात आहे. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून त्यांची शिकवणी सुरू झाली त्याच रागाने. पुरिया धनाश्री त्यातल्या हे सदारंग या चिजेनी सुरुवात झाली पहाटे. पण हा सगळा कालखंड चालू असताना 24 एप्रिल 1942 रोजी मास्टर दीनानाथांचं दुर्दैवी निधन झालं आणि एकदम यांच्या आयुष्यामध्ये एक रात्रीचा कालखंड सुरू झाला. तो संघर्षाचा काळ कसा होता त्यांचा? त्याच्याही आधी म्हणजे दीनानाथांना आपल्या मृत्यूची चाहूल लागलेली होती. पण माझं गाणं ऐकलं आता हिचं ऐका. म्हणजे आपल्या मुलीवर अपार त्यांची अपार विश्वास होता की आपलं नाव लता पुढे नेणार आहे, लता दिदी. आणि ते हयात असतानाच एका स्पर्धेमध्ये लता दिदींनी भाग घेतला होता, खजांची. या खजांची चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की या चित्रपटाच्या संगीतानी हिंदी चित्रपट संगीताचा पूर्ण बाज बदलून टाकला. मास्टर गुलाम हैदर त्याचे संगीतकार होते. आणि इथे श्रीनाथ चित्रपटगृहामध्ये म्हणजे पूर्वीचं ग्लोब नंतर श्रीनाथ आणि आता तेही नाही, ते पाडलं गेलं. तर त्या ठिकाणी ती स्पर्धा झाली आणि लता दिदींनी नाव सांगितलं पाहिजे. म्हणजे स्पर्धा सुरू झाली की मी लता दीनानाथ मंगेशकर. आणि टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. मग आपल्या पित्याचं मोठेपण हे त्या बालवयातल्या दिदींना किती पाहिलं असेल की जसं मगाशी मी सांगितलं की मुंबईतल्या ग्रँड थिएटरमध्ये 14 वेळा वन्स मोर हे त्या विसरू नाही शकल्या कधी. तसंच मी लता दीनानाथ मंगेशकर असं सांगितल्यावर जो टाळ्यांचा कडकडाट झाला तो कायम त्यांच्या की आपण अशा पित्याची कन्या आहोत. हे सगळं त्यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार 2 गाणी गायली. एक कली नाजोकी पली, लौट गई पापन अंधियारी अशी 2 गाणी त्यावेळेला त्यांनी दिदींनी सादर केली. आणि त्यांना पहिलं बक्षीस मिळालं. त्यांना बक्षीस म्हणजे पहिला नंबर आल्यानंतर प्रचंड स्पर्धेला प्रतिसाद होता. उपस्थित पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्या ठिकाणी खांडेकर नावाचे गृहस्थ होते. ते त्यांना चमत्कारिक वाटलं ह्या सगळ्या इतर ह्यांची प्रतिक्रिया. ते म्हणे तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या मुली आणि लता यांच्यामध्ये पुन्हा स्पर्धा होऊ द्या. नको असं नको, पण असं करा बक्षिसाची रक्कम आम्ही देतो पण ती तुम्ही तुमच्या नावाने बक्षीस आमच्या मुलींना द्या. बक्षिसाची संख्या होती 2. प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टींमुळे ती गेली 10 वर. पण लता एकच झाल्या. 10 बक्षीस जरी अगदी झाली असली. बरोबर. म्हणजे आशा भोसलेंनी सुद्धा लता गेल्यानंतर सांगितलं होतं की लता कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी गेली असती, कारण लता जेव्हा तिची पहिली मैफल जी झाली ती 5 वर्षाची लता होती त्यावेळेला, लता कुठल्या जरी क्षेत्रात गेली असती लता मंगेशकरच झाली असती. ती म्हणजे ती प्रोफेसर झाली असती, सायंटिस्ट झाली असती, काही झाली असती, पण टॉपला पोहोचली असती. अगदी असं त्यांचं आशाबाईंना तसं म्हणायचं होतं. त्यांचं एक आणखीन वाक्य आहे. म्हणजे काही लोक ओरडत राहतात हिरा असताना काचेला कोण विचारणार. बरोबर. म्हणजे त्यांना पुणे सोडून मग कोल्हापूरला जायला लागलं मास्टर विनायकांकडे. आणि मास्टर विनायकांच्या तिथे त्यांनी आपली कला कारकीर्द सुरू. दीपक बगैर कैसे
आधी किती हसाल या चित्रपटामध्ये त्या गायल्या. पुण्यामध्येच झालं त्याचं रेकॉर्डिंग. सदाशिव नेवरेकर हे संगीतकार होते, पण गाणं त्यांचं पहिलं आलंच नाही. त्यावेळेला दीनानाथ हयात होते. पुढे पहिली मंगळागौर हे चित्र आलं. दादा चांदेकर संगीतकार होते आणि नवयुगसाठी नवयुगचं ते चित्र होतं. मास्टर विनायक हे दिग्दर्शक त्याचे, पण पुढे ते बाहेर पडले. स्वतःची प्रफुल्ल कंपनी काढली. ह्या दिदींबरोबर करार होता नवयुगचा, त्यामुळे त्यांना लगेच काही येता येणं शक्य नव्हतं. पण मास्टर विनायकांनी सांगितलं की करारातून मोकळं झाल्यावर कोल्हापूरला प्रफुल्लमध्ये या. आणि प्रफुल्लची बाळं अशी सगळी ती ओळख. लता दिदी, आशा भोसले, या सगळ्या. दत्ता डावजेकरांनी फार छान लिहिले सगळ्यांनीच त्या कालखंडाबद्दल. पण तो संघर्षाचा काळ होता आणि घर कसं चालवायचं, एक त्या जिद्दीने दीदी काम करत होत्या. मनापासून त्यांना अभिनय पसंत नव्हता, पण दुसरा पर्याय नव्हता. नंतर मास्टर विनायक स्वतःच त्यांची कंपनी घेऊन शिफ्ट झाले मुंबईला आणि त्यांच्या पाठोपाठ लताबाई परत मुंबईला आल्या. आता मुंबईतला जो संघर्ष होता तो खूप वेगळ्या प्रकारचा होता, खूप मोठा संघर्ष होता. एकतर त्यावेळेला हिंदी सिनेमाच्या क्षेत्रामध्ये ऑलरेडी इस्टॅब्लिश झालेल्या खूप गायिका होत्या. त्यामध्ये नूरजहां होत्या, शमशाद बेगम होत्या, त्यामध्ये गीता दत्त होत्या, काननबाला होत्या. ह्या सगळ्या एकतर नॉन मराठी होत्या. उर्दू आणि हिंदीवर त्यांचा चांगला कमांड होती त्यांची, जी त्यावेळेला खूप गरजेची होती. आणि त्याच्या अगेन्स्ट जर लता मंगेशकरकडे पाहिलं आपण तर त्या मराठी घरातून आलेल्या होत्या. अशा वेळेसचा त्यांचा जो संघर्ष होता तो खूप वेगळा संघर्ष होता आणि त्यांना तो संघर्ष जिंकायचा होता. म्हणजे त्यांना पावला पावलावर संघर्ष होता आणि तो संघर्ष जिंकण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तर हा नेमका प्रवास कसा होता त्यांचा? या प्रश्नाचं उत्तर देताना सुद्धा आपल्याला पुन्हा मास्टर दीनानाथांच्याकडे जावं लागेल. मास्टर दीनानाथ पूर्वी किर्लोस्कर मंडळीमध्ये होते. हो हो. आणि साधारणतः 1915 किर्लोस्कर मंडळींनी ताज ए वफा या नावाचं एक उर्दू नाटक रंगमंचावर आणलं. बरोबर. आणि देशभर त्याचे प्रयोग झाले. हो हो हो. किंबहुना अमराठी भाषक किंवा हिंदी उर्दू भाषक प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवूनच त्या नाटकाची रचना केलेली होती. नागपूरहून शंकरराव शास्त्री नावाचे गृहस्थ होते. ते मास्टर दीनानाथांना फारसी शिकवायला येत. आणि सुखदेव नावाचे गृहस्थ पंजाबी शिकवत. मग हे मंगेशकरांच्या रक्तातच आहे. तो म्हणजे की नवीन शिकून घेणं, त्याच्यावर कमांड मिळवणं. आणि नंतर सगळ्यांनी जे सांगितलं की लता दीदींनी ज्या ज्या भाषेमध्ये गाणी गायली ती प्रत्येक भाषा जणू त्यांची मातृभाषा असावी याच पद्धतीने गायली. बरोबर. मग हेच आपल्याला दिसतं. आणि मास्टर दीनानाथांची प्रचंड तारीफ झाली उर्दू भाषकांकडून. म्हणजे पंजाब पासून कोलकात्यापर्यंत त्या ताजे वफा त्याच्या सगळ्या प्रयोगामध्ये. म्हणजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आणि ग्रहण क्षमता मास्टर विनायकांच्याकडे त्या ज्या वेळेला होत्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये, पण मुंबईत आलं होतं सगळं प्रफुल्ल कंपनी. त्यावेळेला विनायकांच्या घरी त्या घर तिथेच राहायच्या. हिंदी साहित्यावर चर्चा व्हायची. आणि त्यामध्ये पंडित इंद्र, पंडित नरेंद्र शर्मा अशी सगळी त्या मोठी मंडळी असत. नरेंद्र शर्मांनी तेव्हा एक हिंदी कविता सादर केली होती. अब के बिछडे न जाने कब मिलेंगे या पद्धतीची काही कविता होती. ती लता दीदीने ऐकली आणि त्यांनी लिहिलंय की तेव्हापासून मला हिंदीचं प्रचंड आकर्षण निर्माण झालं त्या कवितेपासून, ती कविता ऐकल्यापासून. पंडित लेखराज शर्मा हे मोठं नाव होतं हिंदी चित्रपट सृष्टीत. लेखराज शर्मांकडून त्यांनी हिंदी साहित्याबद्दल मोठं मार्गदर्शन म्हणजे केलं या शर्मांनी.
पहिली कादंबरी त्यांनी वाचली ती निर्मला, म्हणजे लेखराज शर्मानी सुचवल्यानंतर. मग मुंशी प्रेमचंदांच्या इतर साहित्यकृती गबन, गोदान, आणि लेखराज शर्मांनी त्यांना असं सांगितलं, कादंबरी तुम्ही वाचलीत की त्यातलं काय भावलं हे लिहून काढायचं. तो प्रचंड फायदा त्यांना झाला. कामासाठी धडपड तर चालू होतीच होती. एक किस्सा तर प्रसिद्ध आहे की लोकल ट्रेननी त्या येत असताना विख्यात संगीतकार अनिल विश्वास, दिलीप कुमार आणि लता दीदी सोबत होत्या. अनिल विश्वासांनी दिलीप कुमारांना सांगितलं की या लता मंगेशकर फार छान गातात. तर ते म्हणलं, मंगेशकर मराठी आहे, दाल भात की बुआ आती इसमें. आणि ज्यांना मराठी म्हणून सगळ्या इंडस्ट्रीने खरं तर म्हणजे पंजाबी आणि या लोकांनी की घाटीची माणसं, मराठी माणसं म्हणून ज्यांना नाकारलं होतं, त्यांनी एकेकाळी म्हणजे पुढे केवढा मोठा इतिहास निर्माण केला. म्हणजे लताबाईंच्या आवाजाबद्दल खूप पातळ आवाज आहे म्हणून बऱ्याच जणांनी तक्रार केली होती, काही जणांनी काढून टाकलं होतं त्यांना. पण लताबाईंनी खूप परिश्रमाने तो आवाज कमवला होता. नंतर परिश्रमानेच हे सगळं युग त्यांनी साकार केलं. आपण म्हणालात की उच्चारासंदर्भात किंवा हिंदी आणि उर्दूवरचं प्रभुत्व, तर म्हणजे दिलीप कुमारांनी काही कॉमेंट केल्यानंतर त्या ज्या वेळेला घरी आल्या, तोच विचार त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झालेली. आपल्याला कल्पना आहे, मोहम्मद शफी या नावाचे संगीतकार होते. ते त्यांचे मानलेले भाऊ दीदींचे. त्यांनी सांगितलं की शफी भैया मला उर्दू शिकायचं, एक चांगली व्यक्ती जरा सजेस्ट करा. मग शफींनी मौलाना मेहबूब यांना त्यांच्याकडे पाठवलं आणि मौलाना मेहबूबांनी अतिशय छान पद्धतीने त्यांना शिकवलं, उर्दू शिकवलं. आणि विशेषतः शेर गालिब, मीर तकी मीर, मोमीन यांचे. आणि ते सांगायचे, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, तू आणि जिथे आवश्यक आहे तिथे ते सांगत. त्या पद्धतीने त्यांनी ते प्रभुत्व मिळवलं. त्यांचे गुरु मास्टर दीनानाथानंतरचे पहिले गुरु म्हणजे अमान अली खां भेंडी बाजारवाले, त्यांच्याकडूनही मोठं मार्गदर्शन त्यांना मिळालं. आणि इतकं पराकोटीचं प्रभुत्व की हा किस्सा तर प्रसिद्ध आहे, महलमधल्या आएगा आने वाला. त्यात ओळी आहेत, दीपक बगैर कैसे परवाने जल रहे हैं, कोई नहीं चलाता और तीर चल रहे हैं. ज्यावेळेला रेकॉर्डिंग हे झालं त्याच ठिकाणी त्या सेटवर आसपासच असेल, मला वाटते लाहोर चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. आणि त्या कारणासाठी अभिनेत्री नर्गिस आणि त्यांच्या आई जद्दनबाई त्या ठिकाणी होत्या. ते गाणं ऐकून त्यांनी ते आएगा आने वाला ऐकून बाहेर पडताना लता दीदींना बोलवलं. त्यामुळे की आपका क्या नाम है? त्यांनी सांगितलं लता मंगेशकर मराठी. बेटी ये बगैर शब्द कैसे गाया आपने? आणि ती सर्वोच्च दाद होती. आणि नंतर अनेकांनी की जसं की उर्दू ही मातृभाषा त्या पद्धतीने. आणि त्याच्या पूर्वीचं एक फक्त 1947ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळताना असं एकटं मिळालं नाही की त्यावेळेला आपला देश फाळणीच्या झाल्या आणि बरेचसे कलावंत पाकिस्तानात निघून गेले. नूरजहां त्यावेळेला पाकिस्तानात निघून गेल्या. एक संगीतकार होते गुलाम हैदर, ज्यांचा आपण मगाशी उल्लेख केला. त्यांनी लताबाईंना मात्र मजबूर नावाचा एक सिनेमा होता आणि त्यामध्ये त्यांनी लताला अगदी व्यवस्थित एका चांगल्या वळणावर आणून सोडलं होतं की ज्यामध्ये लता अगदी पुढच्या प्रस्थापित गायिकेचा मार्ग प्रशस्त तिथून झाला होता. बरोबर. मास्टर गुलाम हैदर हे नावच मुळात एक जादुई नाव असं होतं की 100 करोड में एक ही नौशाद वगैरे या पद्धतीने. त्याच्याही आधी मास्टर गुलाम हैदर. आणि मास्टर गुलाम हैदर यांचं वैशिष्ट्य हे की मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे खजांची या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट संगीताचा नूर बदलून टाकला. एक उडत्या चालीची गाणी जास्त यायला लागली, सर्वसामान्यांच्या ओठांवर राहतील अशा चाली, हे त्यांचं एक आणखीन वैशिष्ट्य. त्यांचं सर्वात कॉन्ट्रीब्युशन ज्याला आपल्याला म्हणता येईल की त्यांनी शमशाद बेगम या मोठ्या गायिकेला प्रकाशात आणलं. म्हणजे निवडीपासून ती काही निवड चाचणीपासून एक अंतरा एक अस्थायी शमशाद बेगमनी गायली, त्यांनी काय बस. आणि मग
शमशाद बेगम यांचा प्रचंड दबदबा त्या ठिकाणी निर्माण झाला. अशा गुलाम हैदरनी मजबूरमध्ये लता दिदींना संधी दिली. हो. पण हे अचानक घडलं नाही. वास्तविक शमशाद बेगम होत्या, इतरही मोठ्या गायिका गुलाम हैदर यांच्यासाठी गाणाऱ्या होत्या. काय घडलं हे आता कायम गूढ राहणार आहे. कशा काहीतरी घडलं, बिनसलं ना, त्याच्यावर शमशादबाईंनी पण कधी भाष्य केलं. पण मास्टर गुलाम हैदर असं म्हणाले की कोई अच्छी गाने वाली लडकी है तो ढूंढ लाव, असा निरोप त्यांनी दिला. पूर्वी आणि आताही चित्रपटामध्ये सप्लायर असतात, तसा एक पठाण होता, त्याला तो निरोप लक्षात राहिला होता. आणि त्याआधी म्हणजे आपण मगाशी उल्लेख केला की संघर्ष कसा होता. विनायक कर्नाटके अचानक निधन झालं त्यांचं मुंबईमध्ये. आणि पुढे काय हा यक्ष प्रश्न लता दिदींपुढे पडला. घर चालवायचं होतं, सगळी घराची जबाबदारी होती आणि रेकॉर्डिंग म्हणजे पार्श्वगायनाशिवाय पर्याय नव्हता दुसरा. त्याआधी दत्ता डावजेकरांनी त्यांना संधी दिली होती आपकी सेवामध्ये, आपकी सेवा में, पालागू, आणि आणखीन एक गाणं त्या ह्याच्यात होतं. वसंत जोगळेकर हे दिग्दर्शक ह्याच्यामध्ये. डावजेकर त्यांना म्हणाले की आपल्या घरीच गायिका आहे, आपण लताकडूनच गाऊन घेऊ. आणि ते सगळं चित्रपट तो आला 47 साली. पण कामासाठीची जी हे होती त्याला फार मोठी मदत काही मिळाली असतला झालेलं नव्हतं. पण दीनानाथ गेल्यानंतर प्रश्न म्हणजे पुन्हा जो काही संघर्ष त्यांच्या सुरू झाला होता तो वेगळाच होता. आणि त्यातून त्या मास्टर गुलाम हैदर त्या संधीपर्यंत लता दिदी पोहोचल्या. पापा बुलबुले नावाचे एक फोटोग्राफर होते. शंकरशेठ वाड्यात, नाना चौकात त्यावेळेला दिदी राहायच्या. आणि बुलबुले पण त्याच ठिकाणी राहायला होते, ते बुलबुले दाम्पत्य. हरिश्चंद्र बाली हे एक संगीतकार होते आणि अनेकांना कल्पना नसेल ते उत्कृष्ट ख्याल गायक पण होते. हरिश्चंद्र बाली. आणि त्यांच्याकडे एक चित्रपट होता, लव्ह इज ब्लाइंड. आणि पापा बुलबुले त्यांना सांगितलं असेल किंवा बुलबुलेंचा परिचय असेल. पापा बुलबुले त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन लता दिदींना तिथे नेलं. हरिश्चंद्र बालींनी 2 गाणी रेकॉर्ड केली. मला वाटतं एक सोलो होतं आणि एक ड्युएट होतं. पण तो चित्रपट काय आलाच नाही. आणि त्या ठिकाणी ते पठाणांनी लता दिदीनं ऐकलं आणि मग गुलाम हैदरना त्यांनी सांगितलं की हो, तू एक आहे मुलगी लता मंगेशकर. आणि ते म्हटलं घेऊन ये. मग लता दिदी आपल्या मावस बहिणीबरोबर त्यांना भेटायला फिल्मिस्तानमध्ये गेल्या. त्यावेळेला शहीद नावाचा चित्रपट सुरू होता आणि गुलाम हैदर संगीत त्याला देत होते. त्या गेल्या त्यावेळेला ललिता देऊळकर यांचं रेकॉर्डिंग चालू होतं. आणि रेकॉर्डिंगमध्ये ह्यांना त्रास कशाला द्या त्या सगळ्या. आणि हे लहान सगळे, नाव काही हे नव्हतं. त्या तासनतास वाट बघत बसल्या. मग अनेक तासांनी तेव्हा मास्टरजी ज्या वेळेला बाहेर आले म्हणले, अरे तू आलीस, का सांगितलं नाहीस? ते म्हणले रेकॉर्डिंग चालू होतं. तर ठीक आहे, आपण तुझा आवाज आता रेकॉर्ड करू. काय ऐकवशील? ते मग त्यांनी मास्टर गुलाम हैदर यांच्याच 2 संगीत रचना ऐकवल्या लता दिदींनी. एक म्हणजे मैं तो ओढू गुलाबी चुनरिया, मला वाटतं हुमायूं या पिक्चरमध्ये ते गाणं होतं. आणि दुसरं नूरजहां यांनी गायलेलं बुलबुलो मतरो यहाँ आसू बहाना है मना. त्यांना अतिशय आवाज आवडला त्याचा. आणि गुलाम हैदर इतका दबदबा होता की त्यांना खात्रीच होती की आपण गायिका आणलेली आहे आणि मालक मंडळी ॲक्सेप्ट करणार ते सगळं. पण भलताच त्यांना अनुभव आला. शशधर मुखर्जी हे फिल्मिस्तानचे सर्वेसर्वा
त्यांना आवाज ऐकवला. ते म्हणलं की माझ्या नायिकेला आवाज चालणार नाही, सूट नाही होणार, पातळ आवाज आहे खूपच. हा पातळ आवाज आहे. गुलाम हैदर यांना राग आला आणि त्यांना धक्काही बसला. ते दुसऱ्या क्षणी दीदींना म्हणाले, मुली माझ्याबरोबर चल तू, मी तुला गाणी देणार. त्यांना घेऊन ते बॉम्बे टॉकीजमध्ये गेले. आणि विशेष म्हणजे त्यांना इतकी खात्री होती की शहीदमध्ये आपण आणल्या घेणारच, तर एका गाण्याची प्रॅक्टिस पण ज्या त्यांनी रिहर्सल पण केलेली होती. पण ते सगळं तिथे थांबलं. आणि त्यानंतर लता दीदींना घेऊन ते बॉम्बे टॉकीजकडे आले. रेल्वे स्टेशनवरच, मालाड स्टेशनवरच सिगरेटच्या 555च्या याच्यावर ताल लावला, दिल मेरा तोडा मुझे किसी का न छोडा. आणि त्यांच्याबरोबर ते गायला. ते म्हटलं की हो मला असंच पाहिजे. आणि चमत्कार पहा, त्यानंतर 1.5-2 तासांनी ते रेकॉर्ड झालं गाणं ते अगदी इतक्या क्विक. आणि एक द्वंद्वगीत होतं मुकेश बरोबर, अंग्रेजी छोरा चला गया. आणि ही गाणी गाजली. त्यावेळेला फाळणीची दुर्दैवी घटना घडली होती आणि मास्टर गुलाम हैदर यांना पाकिस्तानात जायचं होतं. जायच्यात घाईच चालू तयारी, त्या तयारीत ते होते. आणि हातातले पिक्चर कसे लवकरात लवकर पूर्ण होतील हे सगळं चालू होतं. पण HMVमध्ये दोघं जण गेले होते, मास्टर गुलाम हैदर आणि लता दीदी त्यांच्याबरोबर होत्या. ते त्यांना मेमसाब म्हणायचे. आणि त्यांनी सांगितलं, ते म्हटले की चित्रपटात गाताना कुठल्या नायिकेसाठी आपण गाणार आहोत, ते दृश्य कोणतं आहे पडद्यावरचं ते समजून घेऊन तू गा. आणि हा गुरुमंत्र लता दीदी कधीही विसरला नाही. जे आपल्याला जिवंतपणा त्यांच्या गाण्यामध्ये दिसतो, जे चैतन्याने ओथंबलेली गाणी दिसतात आणि त्या शब्दांची एकरूप झालेला तो स्वर दिसतो, त्याचं सगळं श्रेय मी म्हणणार नाही, श्रेय लता दीदींचंच आहे. पण सांगणारे मास्टर गुलाम हैदर होते की ज्यांनी, आपण म्हणालात की त्यांनी तो मार्ग त्यांचा प्रशस्त करून दिला. आणि गंमत म्हणजे योग कसे असतात, त्याच ठिकाणी त्यांना अनिल विश्वास यांनी ऐकलं, हेमचंद प्रकाश यांनी ऐकलं. मजबूरची गाणी रेकॉर्ड होत असताना अनिल विश्वासांनी लगेच गर्ल स्कूल या चित्रपटामध्ये त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली. आणि हेमचंद प्रकाशांनी जिद्दी या पिक्चरसाठी गाणी गाऊन घेतली. आणि ज्या नायिकेला तो स्वर शोभणार नाही असं शशधर मुखर्जी म्हटले, त्या कामिनी कौशलच जिद्दीच्या नायिका होत्या. आणि गाणं अफाट गाजलं, चंदारे जारे जारे. आणखीन एक विशेष म्हणजे पुढे याच कामिनी कौशल यांनी काही चित्रपट पण केले, म्हणजे भागीदारीत वगैरे असतील. पण पूनम हा त्यांचा चित्रपट होता. आणि सगळी गाणी लता दीदी, पूर्ण गाणी, एकही म्हणजे गाण्यात दुसरा स्वरच नाही. झुमे झुमे दिल मेरा, चंदा की चांदनी में झुमे झुमे दिल मेरा, सगळी गाणी शंकर जयकिशन यांची. आणि जो स्वर नायिकेला चालणार नाही असं हे गृहस्थ म्हणाले, शशधर मुखर्जी म्हणाले होते, त्या स्वराशिवाय कुठलीच नायिका, कुठलीच अभिनेत्री पडद्यावर शोभेनाशी झाली. खरंय खरं. आपण आता या टप्प्यावर येताना एक एव्ही पाहूयात आपण, की जो आपण उल्लेख केला गुलाम हैदरच्या गाण्यांचा, तर त्याची एक एव्ही आता पाहूयात आपण. आणि त्यानंतर आपण परत पुढे सुरू करूया. अब डरने की कोई बात नहीं, अंग्रेजी चोरा चला गया, अंग्रेजी चोरा, वो गोरा गोरा चला गया, वो गोरा गोरा.
गोरा गोरा चला गया, वो गोरा गोरा। जा रे जा रे चंदा रे जा रे जा रे चंदा रे जा रे जा रे पिया से संदेशा मोरा कहियो जाए चंदा रे जा रे जा रे पिया से संदेशा मोरा कहियो जाए मोरा तुम बिन जिया ना लगे रे पिया मोरा तुम बिन जिया ना लगे रे पिया मोहे एक पल चैन आए चंदा रे जा रे पिया से संदेशा। स्वप्नील, आपण आता बोलत होतो 1947चा कालखंड आपण पाहिला की ज्या वेळेला फाळणी झाली आणि बरेचसे कलावंत पाकिस्तानात निघून गेले. नूरजहां मुख्य म्हणजे पाकिस्तानात निघून गेल्या आणि 47 नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक मनवंतर घडलं. एक लोकांना ज्याची खूप वर्षापासून आस होती स्वातंत्र्याची ती मिळाली. त्यामुळं सगळ्याचं प्रतिबिंब हे माध्यमात पडू लागलं. म्हणजे नवीन कलाकार आले, नवीन संगीतकार आले, नवीन गीतकार आले, नवीन कलावंत आले, नवीन कथानकं घेऊन लोक आले आणि एक काहीतरी चांगलं घडवून दाखवू अशी सगळ्यांमध्ये एक इच्छाशक्ती निर्माण झाली आणि खूप चांगलं त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसू लागलं याच्यामध्ये. आणि तेच आपल्याला सिनेमाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा दिसलं. 1949 सालाकडे मी आता येतो. यावर्षीचे 3 सिनेमे खूप महत्त्वाचे होते की ज्यामध्ये एक होता शंकर जयकिशन म्हणजे राज कपूरचा बरसात. यामध्ये तब्बल 11 पैकी 10 गाणी लता मंगेशकरच्या आवाजात होती. दुसरा मगाशी तुम्ही उल्लेख केला खेमचंद प्रकाश यांचा बॉम्बे टॉकीजचा जो सिनेमा होता महल, आएगा आने वाला जे गाणं ज्यामध्ये होतं ते होतं. आणि तिसरा सिनेमा होता नौशाद यांचा अंदाज. अंदाज हा सिनेमा तर खऱ्या अर्थाने म्हणजे एक याला शहरी कथानक घेतलेला असा सिनेमा होता आणि या सिनेमात सुद्धा लताची भरपूर गाणी होती. बरोबर. ते 3 सिनेमे होते की ज्यामध्ये लता खऱ्या अर्थाने ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं बरोबर की उद्याचा काळ हा लताचा असेल. आणि त्याच वेळेला एक छोटीशी आठवण तुम्हाला करून देतो. आपण मराठी पुण्यामध्ये कार्यक्रम करतोय आपण की वसंत प्रभू, पी सावळाराम आणि लता मंगेशकर असं एक त्रिकूट त्यावेळेला सुरू झालं होतं. आणि यांचं पहिलं गाणं जे होतं ज्या गाण्याला आज देखील खूप लोकप्रियता आहे, गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. तर या गाण्यानंतर आकाशवाणीवर अगदी पत्रांचा पाऊस पडू लागला आणि लता मंगेशकर यांचं नाव अगदी घराघरापर्यंत, स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलं. तर आपण आता हिंदी गाण्यांबद्दल लताच्या बोलतोय. तर हे 3 सिनेमा जे होते 49 सालचे आणि लता मंगेशकरचा त्यानंतरचा कालखंड याबद्दल बोलूया. 1947 मध्ये आपण सांगितलं की नवीन मनवंतर सुरू झालं. मनवंतर घडलं अर्थातच म्हणजे देश स्वतंत्र झाला. हो. आणि योगायोग कसा पहा की त्याच वर्षी आपकी सेवा में हे लता दीदींचं पहिलं गाणं असलेला चित्रपट प्रदर्शित झाला. म्हणजे जणू एक सूचन होतं की आपकी सेवा में. हो हो खरं. अरे वा, भारताच्या सेवेत. हो हो. आणि ती नम्रता त्या खूप छान. हिमालयाहून उत्तुंग असलेल्या दीदींमध्ये ते नम्र व्यक्तिमत्व. हो हो हो. आणि त्या आल्या सर्वांसमोर. संघर्षाचा नंतरचा काळ म्हणजे फक्त 2 वर्ष. हो. 1949 मध्ये लता युगाला सुरुवात झाली. हो. आणि ते अजून थांबलं नाही, थांबणार नाही, चिरंतन असं स्वरयुग. बरसात में हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम बरसात में हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम बरसात में. बरसात में हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम बरसात में. ला
लार लप्पा लाई रखदा, लार लप्पा लाई रखदा, लार लप्पा लाई रखदा, अड्डी टप्पा लाई रखदा, ओ देकर झूठे लारे, ओ देकर झूठे लारे, लार लप्पा लाई रखदा, अड्डी टप्पा लाई रखदा, लार लप्पा लाई रखदा, अड्डी टप्पा लाई रखदा। चले जाना नहीं नैन मिला के, हाय सैया बेदर्दी, सैया बेदर्दी, चले जाना सैया बेदर्दी। मेरी कसम तुम्हें मेरे ही होके रहना, मेरी कसम तुम्हें मेरे ही होके रहना, दिलों की बात किसी और से नहीं कहना, दिलों की बात किसी और से नहीं कहना, बैरी दुनिया से रखना छुपा के, हाय सैया बेदर्दी। बरसातचा आपण उल्लेख केला. शंकर जयकिशन यांची कारकीर्द पण सुरुवात झाली, बरसातपासूनच सुरू झाली. अनिल विश्वास ज्या वेळेला, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की त्यांनी गुलाम हैदर यांच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेला ऐकलं, आणि अनिल विश्वास ज्या वेळेला रेकॉर्डिंग करत होते लता दीदींच्या गाण्याचं, बर त्या फेमसमध्ये, हो फेमसमध्येच राज कपूर यांचं कार्यालय होतं आणि ते रेकॉर्डिंगला आले होते. अनिल विश्वासांनी ओळख करून दिली. म्हणजे अनेक जण समजतात की अंदाजच्या वेळेला ऐकलं राज कपूर यांनी वगैरे, तर त्यावेळेला म्हणजे गर्ल स्कूल नावाचा चित्रपट असावा, आणि ते मग तेव्हा त्यांनी ठरवून टाकलं की बरसातसाठी हा स्वर घ्यायचा. हो 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 दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जयकिशन यांच्या मार्फत निरोप पाठवला आणि गाणी सगळी झाली. आधीचे संगीतकार बदलले राज कपूरनी, आणि शंकर जयकिशन यांच्या संगीतामध्ये एक प्रचंड समुद्राच्या आकर्षक लाटा, अशा पद्धतीची ती गाणी आदळत राहिली. हो 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 जिया बेकरार है, हवा में उडता जाए, मेरी आंखों में बस गया कोई रे, सगळीच गाणी. आणि याच संगीताचं एक वैशिष्ट्य असं दीदींच्या संदर्भात की नायिका निम्मी नर्गिस विमला कुमारी जी एकाच गाण्यापुरती आहे, तिघांसाठी एकच स्वर लता दीदींचा. या पद्धतीने ते सगळं झालं. आणि पुढे मग पहिलाच सुरुवात लता दीदींबरोबर शंकर जयकिशन यांची. पहिल्या चित्रपटाला प्रचंड विक्रमी यश, आणि राज कपूर यांचे चित्रपटाला संगीतमय ओळख, हे सगळं बरसातनी घडून आणलं. आणि पुढे जर तुम्ही पाहिलं तर शंकर जयकिशन यांच्या संगीतामध्ये स्त्री गायिका या इतर कमी आहेत. हो लता दीदीच जास्त आहेत. बरोबर. आपल्याला त्यांच्या म्हणजे पुरुष गायक, त्यांच्या संगीतातले पुरुष गायक हे वैविध्य पाहता येईल. म्हणजे मोहम्मद रफी, मुकेश मन्नाडे, बाकी वेळोवेळी महेंद्र कपूर, इतर गायक. पण गायिकांबद्दल संदर्भात म्हणाल तर फक्त तसं लता दीदी, त्या अर्थानं राज कपूरची खरी नायिका लता मंगेशकरच होती. त्यांच्या चित्रपटांची नायिका, की त्या नायिकेनी त्या अनेक चित्रपटांच्या नायिका लता दीदी आहेत खऱ्या अर्थाने. दुसरा आपण उल्लेख केलात की अंदाज आला, की जो उर्दूचं सगळं हे होतं, ती कमांड त्यांनी मिळवली होती. मेहलच्या संदर्भात आपण पाहिलंच. आणि नौशाद पण इतके उत्सुक होते या स्वराचा वापर करायला की चांदनी रात नावाचा चित्रपट झाला होता, तरी सुद्धा एक गाणं त्यांनी लता दीदींच्या स्वरात गायलं, आणि दुसरा चित्रपट त्यांचा दुलारी, मधुबाला, गीताबाली वगैरे त्यात होत्या. आणि तिसरा अंदाज, त्या आणि अंदाज हिट झाला. दुलारी पण गाजला, पण अंदाजने एक वेगळं स्थान सगळं मिळवलं, कारण मेहबूब खानची निर्मिती होती. राज कपूर, दिलीप कुमार, नर्गिस असे मोठे कलाकार होते. आणि त्याच वेळेला म्हणजे नौशाद यांची मुख्य गायिका ही या शमशाद बेगम होत्या.
आणि अंदाजमध्ये शमशाद बेगम कुक्कू या सहनायिकेसाठी गायल्या. तेवढ्या पुरत्या गायल्या, डरना मोहब्बत करले. मोहब्बत करले. आणि मग त्यांचं मुख्य नायिकेचा स्वर ह्या लता दिदीच कायमच्या पुढे झाल्या. मग बैजू बावरा असेल, शबाब असेल, मदर इंडियाचं शिखर अमर असेल. नंतरचा चित्रपट म्हणजे त्या वर्षीचा आपण सांगितलं बरसात, अंदाज, पण त्याच वर्षी बडी बहन आला होता, बडी बहना हुस्नलाल भगतराम. आणि चले जाना नाही हे अफाट गाजलं गाणं. चुप चुप खडे हो जरूर कोई बात सिनेमा जो होता तो महल होता. महल. तर या हुस्नलाल भगतराम यांच्या संगीतातल्या बडी बहन मधल्या गाण्यांनी लता दीदीनं घराघरात पोहोचवलं. आणि विशेष म्हणजे विरोधाभास बघा की गायिका अभिनेत्री सुरैया नायिका, पण गाणी जी सर्वात जास्त सुरैयाची तर प्रश्नच नाही, म्हणजे त्यांची गाणी गाजलीच, पण घराघरात हा स्वर जो पोचला, जी गाणी पोचली ती ही होती, बडी बहनची, लता दीदींची होती. एक थी लडकी विनोद यांच्या संगीतातला चित्रपट त्याच वर्षीचा, लारप्पा, त्या गाण्यानी प्रचंड लोकप्रियता मिळवली, कहर केला लोकप्रियतेचा. बाजार, लाहोर हे पण त्याच वर्षीचे चित्रपट. आणि 1949 सालांनी लता युगाला प्रारंभ झाला. आणि जे युग सुरू राहिलं, कधी थांबलं नाही. खरंय. आणि म्हणजे मला तेच म्हणायचं होतं की त्या काळात आणखी एक संगीतकार होते, सी रामचंद्र. पुढचं दशक जे होतं ते सी रामचंद्र आणि लता मंगेशकर यांचं होतं यांनी. आणि यांचाच एक जोडीचा एक सिनेमा, अलबेला नावाचा एक सिनेमा आला होता, मास्टर भगवान यांचा सिनेमा होता. खरं तर तो पिठातल्या पब्लिकला खूप आवडला असं म्हणतात की श्याम ढले खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड दो, अशी गाणी त्यामध्ये होते. आणि त्यामध्ये लताचं एक छान अंगाई गीत होतं, धीरे से आजा रे अखियन में. याची तारीफ बडे गुलाम अली खान यांनी केली होती की त्यांना खूप आवडलं होतं. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की आम्ही 3-3 तासाच्या मैफिलीमधून जे साध्य करू शकत नाही ते तुम्ही 3 मिनिटाच्या गाण्यामध्ये साध्य करा. केवळ एकच संगीतकार असं नाही, पण लता दीदींचे सूर सगळ्या संगीतकारांशी अशा पद्धतीने जोडले गेले की पाहता पाहता त्या म्हणजे भारतीय संगीताचं प्रतीक बनल्या लता दीदी. आणखीन एक वेगळेपण म्हणजे त्यांचं की चित्रपट संगीत ही शब्दप्रधान गायकी आहे हे ओळखणाऱ्या त्या पहिल्या गायिका. किसी को मन का मीत बना ले, मीत बना ले, ओ मत वाले, ओ मत वाले, मन में किसी की प्रीत बसा ले. दिल से भुला दो तुम हमें, दिल से भुला दो तुम हमें, हम ना तुम्हें भुलाएंगे, रूठ के जाने वाले, हम दुनिया से रूठ जाएंगे, हम ना तुम्हें भुलाएंगे, दिल से भुला दो तुम हमें, हम ना तुम्हें भुलाएंगे, रूठ के जाने वाले, हम दुनिया से रूठ जाएंगे, हम ना तुम्हें भुलाएंगे. उठाए जा उनके सितम और जिए जा, यूं ही मुस्कुराए जा, आंसू पिए जा, उठाए जा उनके सितम और जिए जा, यूं ही मुस्कुराए जा, आंसू पिए जा, उठाए जा उनके सितम.
मेरी आंखों में बस गया कोई रे, मुझे नींद ना आए मैं क्या करूं, मेरी आंखों में बस गया कोई रे, मुझे नींद ना आए मैं क्या करूं, मेरी आंखों में बस गया कोई। आँख खुलते ही तुम छुप गए हो कहाँ, आँख खुलते ही तुम छुप गए हो कहाँ, तुम अभी थे यहाँ, तुम अभी थे यहाँ, आँख खुलते ही तुम छुप गए हो कहाँ। ओ सजना ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई, ओ सजना बरखा बहार आई। शिवाय मी मगाशी सांगितलं की गाण्यातला प्रसंग कोणता हे त्या माहिती करून घेऊन मगच गाणार, आपलं गाणं कोणत्या अभिनेत्रीच्या तोंडी आहे हे जाणून घेऊन मगच गाणार. म्हणजे एका अर्थाने प्रफुल्लमध्ये त्यांनी जो अभिनय केला होता त्या अभिनयाचा प्रवास त्या अर्थाने पडद्यावर थांबला, पण तो अभिनय तो स्वराभिनय गीतांमधनं प्रकट व्हायला लागला. हे एक मोठं वेगळेपण झालं. इतर कोणत्याही गायिकांना आपल्याला काही उणेपण किंवा असं दूषण देण्याचंही कारण नाही, पण क्वचित अशा गायिका होत्या की ज्यांनी तो विचार केला की पडद्यावर आपलं गाणं कोण गाणार आहे, प्रसंग कोणता आहे, फार काही नव्हतं. खरंय यायच्या गायच्या. लता दीदींचं वेगळेपण हे आहे, प्रत्येक वेळेला त्यांनी, आणि त्यांची लकब काय अभिनेत्रीची ती त्याच्यात त्या गाण्यातून प्रकट झालीच झाली. कधीही असं घडलं नाही की उणेपण कुठलं आलं. उलट म्हणजे ज्यांना अभिनयाची समज आहे अशा अभिनेत्रींसाठी त्या ज्या वेळेला गायल्या तो तर पडद्यावरचा सोहळाच होता. हो खरंय. पण ज्यांना अभिनयाची तशी समज नव्हती अशा शेकडो अभिनेत्रींसाठी त्या गायल्या. पण तरी सुद्धा लता दीदींच्या स्वरातील माधुर्यामुळे, एक संपूर्ण भावना प्रकट करण्याच्या क्षमतेमुळे त्या दृश्यामध्ये उणेपण आलं असं आपल्याला कधी जाणवत नाही, जाणवणार नाही. अनेक म्हणजे सी रामचंद्र यांचं संगीत अधिकाधिक थोडं एक मधुरतेकडे जात राहिलं. नाही तर आना मेरी जान, संडे के संडे यासारखी गाणी ही त्या अर्थाने तशी ओळख त्यांची हे होती, आणि पुढे ती बदलली ना. म्हणजे कितीतरी म्हणजे तुम क्या जानो, तुम्हारी याद में हम कितना रोए, दिल से भुला दो तुम हमें, महफिल में जल उठी शमा, या पद्धतीची अविस्मरणीय गाणी त्यांच्याकडून निर्माण झाली. सगळ्या संगीतकार, नौशाद, अनिल विश्वास, त्यांच्यासाठी लता दीदी म्हणजे लाडक्या लतिका. खरंय. लतिके या खरं तर भावबंधन मधलं नाव लतिका, त्यावरून लता, आणि ते नंतर कोणी दिनानाथानंतर म्हटलं असेल तर ते अनिल विश्वास यांनी. आणि लता दीदींनी त्यांनी सांगितलंच आहे की अनिल विश्वास त्यांना मुलगी मानायची. लतिके. अनिल विश्वास यांनी म्हटलं की लताच्या स्वराला आत्मा आहे. हो खरंय. हे मोठं सगळं वाक्य. अगदी खरंच आहे. सलील चौधरींनी इतकं छान सांगितलंय. ते म्हणे की रवींद्रनाथ टागोरांची कविता, गुलाबाचा सुगंध अरे वा, आणि कोकिळेचा स्वर, क्या बात आहे, याचं विश्लेषण
अशक्य असतं तसं लता दिदींचं क्या स्वर. बात आहे. खूप खूप छान commentary. सलील चौधरी. हो 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 नौशाद म्हणाले होते की बदकाची पिलं ज्या सहजतेने पाण्यामध्ये पोहतात हो तसा गाण्यामध्ये लताचा लताचा स्वर स्वर असतो. फिरत असतो. हो 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 हंसराज बहल हे एक संगीतकार होते. तसे त्यांना काही कुणी आघाडीचं संगीतकार मानलं नाही, पण गाणी छान दिली. खूप छान दिली. चकोरी वगैरे हो, हो, पिक्चर, हो, हो. हाय चंदा हाय गए चंदा गए, परदेस. त्यांनी वर्णन असं केलं की लता मंगेशकर म्हणजे या युगाच्या सरस्वती आहेत. वा त्यांच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं. चंदा गए परदेस, चकोरी यहाँ रो रो मरे. तबला वादक जो होता त्याला रडू कोसळलं आणि ह्यांना टेन्शन आलं की परत टेक घ्यायला लागतोय की काय, कसं तरी त्याला सावरलं. नंतर त्यांनी सांगितलं की दिदींचा स्वर ऐकताना त्याला त्यांच्या आईची आठवण आली. तबला वादकाला. क्या बात मानवी जीवनातली अशी एकही भावना नाही की जी लता दिदींनी त्यांच्या स्वरामध्ये व्यक्त झाली नाही. आणि म्हणून त्यांचं हे वेगळेपण आणि मोठेपण की आता छोटी बहन मधलं बघा, भैया मेरे राखी के बंधन को ना भुलाना. हो 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 त्या लता दिदींचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्वर आणि पडद्यावरच्या अभिनेत्रीचा चेहरा हे हातात हात घालून समोर जात समोर हो येतात. हो हो हे विस्मयकारक आहे. हो 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 म्हणजे आणि अशा पद्धतीने येतात की जणू जन्मांतरीचं त्या नातंच असावं. हो म्हणजे व्यक्तिरेखेशी तादात्म्य पावणं हे किती असेल खरंय खरंय अगदी खरंय. म्हणजे आणि प्रत्येकाला तो स्वर किती वेगळा वाटतो. हो हो सायोनारा सायोनारा. आपल्याला ऐकताना वाटेल की अरे जपानमध्ये राहिलेली मुलगीच अरे गातेय. म्हणजे बरोबर आहे. 50च्या दशकामध्ये तर हा वारंवार प्रत्यय येत होता की वेगवेगळे संगीतकार त्यावेळेला सिनेमाच्या क्षेत्रामध्ये येत होते. हेमंत कुमार सारखा संगीतकार जेव्हा सुरुवातीला आला आणि आनंद मठ सारखा पहिला सिनेमा त्यांनी केला आणि त्यातलं वंदे मातरम जे लता मंगेशकरच्या आवाजातलं गाणं आहे की ज्याने एक मोठी उंची गाठली होती त्या गाण्याने. त्याचप्रमाणे 1954 साली त्यांचा नागिन नावाचा सिनेमा आला होता. त्यामध्ये 12 पैकी 11 गाणी लता मंगेशकरच्या आवाजामध्ये होती. तर लता म्हणजे त्या याच्यात एक दामन नावाचा सिनेमा के दत्ताचा होता. त्यात एक गायलता असं त्यामध्ये होतं की ते खऱ्या अर्थानं तसं लागू झालं होतं की अत्र तत्र सर्वत्र लता मंगेशकरचा स्वर एक दिसत होता आपल्याला. तर मला वाटतं आपण आता वेगवेगळे तुम्ही संगीतकार सांगितले आता, तर यांच्या गाण्याची एक झलक थोडकी एवीच्या रूपात पाहूयात आपण. पिघला है सोना दूर गगन पर, फैल रहे हैं शाम के साए. पिघला है सोना दूर गगन पर, फैल रहे हैं शाम के साए.
दे कहीं दूर, वही मेरी मंजिल वही तेरी राहें, आजा चल दे कहीं दूर। फैली हुई है सपनों की बाहें, आजा चल दे कहीं दूर, वही मेरी मंजिल वही तेरी राहें। स्वप्नील, आपण आत्ता लता मंगेशकर यांचा 1955 पर्यंतचा कालखंड थोडक्यात पाहत होतो आपण. त्यानंतरचा कालखंड बऱ्यापैकी आपल्या प्रेक्षकांच्या सुपरिचित असल्यामुळे आपण जास्त विस्तारानं सांगायची गरज नाही. पण 55 नंतर एक झालं होतं भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये की वन वुमन इंडस्ट्री ज्याला म्हणता येईल, असं एक लताने असं एक आढळ स्थान निर्माण केलं होतं या क्षेत्रामध्ये की ज्या स्थानाशिवाय आपण भारतीय संगीताचा विचारच करू शकत नव्हतो. तर हे नेमकं स्थान काय होतं वन वुमन इंडस्ट्रीचं? धनंजय कुलकर्णी सर, आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे की वन वुमन इंडस्ट्री पूर्ण व्यापून टाकलं होतं हिंदी चित्रपट सृष्टीला, हिंदी चित्रपट संगीताला. प्रसिद्धीचे लोट वाहत होते. हो हो हो. आणि त्या सगळे लोट असताना, वारे वाहत असताना त्यांचे पाय जमिनीवर होते. बरोबर. आणि हे पुन्हा वडिलांचे संस्कार, Correct. मास्टर दीनानाथांचे. त्या सतत म्हणतात की माझं गाणं ही वडिलांची देणगी, मंगेशाची कृपा, त्याच्यामध्ये थोडीही अतिशयोक्ती नाही. आणि त्यांना घडवण्यात आणखीन ज्यांचा महत्वाचा सहभाग त्या म्हणजे त्यांच्या मातोश्री माई मंगेशकर. म्हणजे दीदींनी एका ठिकाणी कुठेतरी सांगितलंय की त्यांना विटी दांडू खेळ अतिशय आवडायचा. माई त्यांना म्हणाल्या की विटी टाकू नकोस, ताण टाक. अरे वा. त्यांनी कायम लक्षात ठेवलं आणि संपूर्ण समर्पण त्या संगीताच्या एक्झॅक्टली. मला म्हणजे मगाशी प्रश्न विचारताना मला तोच अभिप्रेत तुमच्याकडनं हेच उत्तर आहे की वन वुमन इंडस्ट्रीला इथं कुठेही आपण गची बाधा नाही किंवा मोनोपॉली हा शब्द मला कुठेही वापरायचा नाही आहे. की थोडासा लताबाईंवर थोडासा आरोप देखील होत गेला तसा की इतर गायिकांना त्यांनी पुढे येऊ दिलं नाही. तर या तुमचं ऑब्झर्वेशन नेमकं काय या बाबतीतलं? हा दुस्वास असतोच. म्हणजे आणि चित्रपट सारख्या ठिकाणी की ज्या ठिकाणी प्रत्येक शुक्रवारी एकेकाचं भाग्य घडतं, नवीन स्वप्न येत एक जण गाळामध्ये जातो नवीन तिकीट बारीवर, त्या ठिकाणी एक कलाकार वर्षानुवर्ष कायम राहते, त्या स्थानावर राहते, थोडी ढळत नाही. याचं वैषम्य आणि अभिमान अनेकांना, म्हणजे ते आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते, बरोबर होते, सदिच्छा बरोबर होत्या. बरोबर. आणि पण त्याच वेळेला वैषम्य करणारी लोकही, वाटणारी लोकही होती. पण ही गुणवत्ता होती. मगाशी आपण उल्लेख जो केला की हेमंत कुमार यांनी कसे संगीतमय चित्रपट दिले, तर आनंद मठ हा त्यांचा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट. हो हो. फिल्मिस्तानचा चित्रपट तो होता. फिल्मिस्तानचा एक अनुभव दीदींपाशी होताच होता. अनेक टेक त्या दिवशी झाले, सगळं कसोटी पाहणारं होतं. हेमंत कुमार यांनी लिहिलंय की बंकिमचंद्रांचं वंदे मातरम, ते म्हणे की मला चिरपरिचित असलेलं प्रत्येक चरण वंदे मातरम गीताचं, पण त्या चरणाचा अर्थ मला त्या दिवशी कळला लता दीदींच्या स्वरात. क्या बात आहे. याशिवाय कुठली दादा आणखी असू शकते. नागिन आपण म्हणालात धनंजय कुलकर्णी सर, नागिनमध्ये नागिन चालला तो फक्त गाण्यांमुळे चालला. बरोबर. अनारकली चालला तो गाण्यांमुळे चालला. म्हणजे फिल्मिस्तानला कुणी तारलं? गाण्यांनी, लता दीदींच्या गाण्यांनी तारलं. म्हणजे नागिन, अनारकली ही अगदी ठळक उदाहरणं. बाकी होते समाधी, नास्तिक वगैरे सारखे चित्रपट असतील. यामध्ये केवळ एखादा कलाकार म्हणजे कीर्ती शिखरावर राहतो हे अद्भुत आहे. खरंय. त्याच्या मागे तत्वनिष्ठा असते, त्यामागे तपश्चर्या असते, त्यामागे संघर्ष असतोच असतो. हो. यांनी संघर्ष कधी टाळला नाही, स्वतःची तत्व कधी तडजोड केली नाही तत्वाशी. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की फिल्मफेअर ही पारितोषिकं जी दिली जातात
त्यामध्ये सुरुवातीला गीतकार आणि गायक यांच्यासाठी पारितोषिकच नव्हतं. पारितोषिकच नव्हते. हां. शंकर जयकिशन यांना ज्या वेळेला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला पुरस्कार मिळालाय की तुम्ही गा त्या कार्यक्रमात. ते म्हणजे मी गाणार नाही. ते म्हणे की तुम्हाला आनंद झाला नाही का? त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. हो. का नाही होणार? मग का गाणार नाही? ते म्हणले की पुरस्कार आम्हाला नाही, तुम्हाला मिळालेला आहे. तिथे गायकांसाठी आहे का पुरस्कार? नाहीये गायकांसाठी. फिल्मफेअरचे जे जैन होते संपादक त्यांनी फोन केला. ते म्हणे की तुम्ही यायलाच पाहिजे. ते म्हणजे मला आवडलं असतं पण गायकांचं ना स्थान नाही तुमच्या पुरस्कारामध्ये. ते म्हटले की आम्ही विचार करू. आम्ही एक असं पहा, हॉलिवूडमध्ये गायकांना दिला जात नाही. लता दिदी त्यांना म्हणाल्या की तिथल्या चित्रपटामध्ये संगीत हा प्राधान्याचा विषय प्राधान्याचा नसतो. विषयच नाही. आपले इथले चित्रपट हे संगीतावर चालतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ते म्हटले की यावेळी या. त्यामुळे मी यावेळी येणार नाही. तुम्ही ज्यावेळेला पुरस्कार सुरू कराल मग तो पुरस्कार कुणालाही मिळो, कुठल्याही गायकाला मिळो, मी नक्की येईन. त्यांना करावं लागलं पुढच्या वर्षी. आणि मधुमतीसाठी करेक्ट. सुरुवातीला गायक गायिकांना असा स्वतंत्र पुरस्कार नव्हता पण नंतर तो देखील स्वतंत्र झाला. पुरस्कार स्वतंत्र झाला. आणि तुम्ही आता विषय काढलाय गीतकारांना नंतर सुरू झाला. त्याच दिवशी आणि त्याच वेळेला. आणि गीतकारांची जी संघटना होती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि शैलेंद्रना पहिला मिळाला मधुमतीसाठी. आणि गायिकांना किंवा गायक मंडळींना रेकॉर्डवर पूर्वी स्थान नसायचं. पासून मोठं आहे की तोपर्यंत चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांचं जे भूमिकेचं नाव असायचं, म्हणजे कामिनी नाव होतं याच्यामध्ये मधुबालाचं, तर ते नाव तिथं आलं होतं. पण लतानं सांगितलं की हे बरोबर नाही ना, काम आम्ही केलं, गाणं आम्ही गायलं, तर आमचं नाव तिथे यायला पाहिजे. तर सगळ्या गायन क्षेत्रातल्या लोकांनी लताचं खरं ऋण मानायला पाहिजे की त्यांच्यामुळे त्यांचं नाव रेकॉर्डवर जाऊ लागलं. तिथे रेकॉर्डवरच नाही तर चित्रपटाच्या श्रेयनामावळीत पण येऊ लागलं. अंदाज आणि बरसातपासून त्याची सुरुवात झाली. नाहीतर गायक काहीच नव्हतं. म्हणजे पार्श्वगायनाला प्रतिष्ठा देणारा पहिला कलाकार. करेक्ट. हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या पहिल्या मराठी कलाकार. सर्वात मधुर स्वर असलेल्या युगायुगातल्या एक कलाकार. किती म्हणून त्यानंतर ज्या वेळेला देश संकटात सापडला त्यावेळेला सैनिकांसाठी काही मदत व्हावी म्हणून जाहीर कार्यक्रमात अग्रभागी असणाऱ्या पहिला कलाकार. त्यांची किती म्हणून आपल्याला हे सांगता येईल. आणि हे सगळं देशप्रेम. एकदा म्हणजे भालजी पेंढारकरांच्या संदर्भात काहीतरी चित्रपटात काम करण्याबाबतचा विषय होता. तर त्या म्हणाल्या की मी नको, पण मला जर काम द्यायचं असेल तर एवढंच द्या की पडद्यावर मी शिवरायांना उवाळते अशा दृश्यात मला असं घेतलं. आणि घेतलंय त्यांनी ते. म्हणजे हे प्रेम. एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्या म्हणाल्या की मी तुमच्यासोबत काम करते. सावरकर म्हणाले नाही, तुझं जे काम चालू आहे ते चालू, ते चांगलं करतेस तू. म्हणजे हे प्रेम, हे असं कोण कलाकार झाला? हो नाही, खरंच आहे. आणि भारतातले सर्वोच्च पुरस्कार जे आहेत, भारतरत्न पासून दादासाहेब फाळके पासून सगळ्या पुरस्कारांची मानकरी लता दिदी ठरल्या. 10 विद्यापीठांनी त्यांना डिलीट दिलं. भारतातल्या 36 प्रादेशिक भाषांमधून त्यांनी गाणी गायली आणि जगातल्या उत्तमोत्तम भाषांमध्ये देखील त्यांनी गाणी गायलेली आहेत. तर लताचं म्हणजे जे जे जगातले सुंदर विशेषणं आहेत ते लताच्या स्वराला आहेत. तर मला एक विचारायचं स्वप्नील सर की आपण माध्यम क्षेत्रामध्ये आहात, लता दिदींशी कधी आपल्याला संवाद करण्याचा प्रसंग आला का? आधीचा आपला जो प्रश्न होता की त्या शिखरावर का राहू शकल्या, का राहिल्या आणि नाव कायम का राहिलं, तर यातली जी अनंत हे आहेत तर म्हणजे अभिनेत्रींच्या भावना प्रातिनिधिक आहेत. नर्गिसजी असं म्हणाल्या की त्यांचा स्वर ऐकावा आणि सरळ कॅमेरा समोर जावा. अगदी बरोबर. मीना कुमारींची भावना होती की त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या गाण्यावर आम्हाला फारसं म्हणजे सायस घ्यावेच लागत नाही, ती स्फूर्तीच येते ते स्वर ऐकून आणि आपोआप अभिनय येतो. म्हणजे अभिनय सम्राज्ञीनी हे म्हणणं, अभिनय सम्राज्ञी दुसरी झाली नाही, एकच मीना कुमारी. तसंच भारतात हिंदी पडद्यावर मधुबालासारखं सौंदर्य पुन्हा पाहायला मिळालं नाही. त्या मधुबालाच्या सौंदर्यामध्ये कुणी भर टाकू शकतं
असं शक्य तरी होईल का? ते कसं फक्त लता दीदींच्या गाण्यांनी साधलं. न कोई गिला है न शिकवा है कोई, न कोई गिला है, सलामत रहे तू ये मेरी दुआ है, न शिकवा है कोई. बहुत ही कठिन है मोहब्बत की राहें, बहुत ही कठिन है मोहब्बत की राहें, जरा बच के चलना जमाना बुरा है, न शिकवा है कोई. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. चांद फिर निकला मगर तुम ना आए, जला फिर मेरा दिल, करूं क्या मैं हाय. चांद फिर निकला मगर तुम ना आए, जला फिर मेरा दिल, करूं क्या मैं हाय. चांद फिर निकला. चलते 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 यूं ही कोई मिल गया था, यूं ही कोई मिल गया था. सरे राह चलते चलते, सरे राह चलते चलते, वही थम के रह गई है, वही थम के रह गई है. मेरी रात ढलते ढलते, मेरी रात ढलते ढलते. तेरो नाम ईश्वर, तेरो नाम अल्लाह, तेरो नाम ईश्वर, तेरो नाम सबको सन्मति दे भगवान, दिल धड़के नजर शर्माए, दिल धड़के नजर शर्माए, तो समझो प्यार हो गया, प्यार हो गया. दिल धड़के नजर शर्माए, तो समझो प्यार हो गया, प्यार हो गया. रातों को नींद ना आए, तो समझो प्यार हो गया, प्यार हो गया. जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए. जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए. तबाही तो हमारे दिल पे आई,
कुठली त्यांची गाणी पहा की आपल्याला नक्की वाटतं की अरे मधुबालाचं सौंदर्य या कोमल स्वरांनी, मधुरतम अशा लता दीदींच्या स्वराने आणखीन वाढलेलं आहे. खरंय खरंय. आणि हे खरंच आहे. हो हो हो. मग गुजरा हुआ जमाना आता नाही दुबारा यासारखं गाणं असेल. किंवा महफिल में जल उठी शमा किंवा आएगा आने वाला. अर्थात त्यात मधुबाला कमी दिसते वेळाला, त्यामध्ये, दर्शन हे दिसतात. आणि काही कवी कल्पना ज्या होत्या त्या लता दीदींचा स्वर नसता तर प्रत्यक्षात येऊ शकल्या नसत्या. आपण आजही म्हणतो की कवी कल्पना आहे, पण कवी कल्पना पण प्रत्यक्षात येऊ शकतात हे सिद्ध करणारा दीदींचा स्वर आहे. अगदी बरोबर. मग घर नंबर 44 नावाचा चित्रपट हो, होता. फैली हुई है सपनों की बाहेर. फैली हुई है सपनों की बाहेर. सचिन देव बर्मन यांची फार संगीत रचना, सुरेख संगीत रचना, आणि काय उंचीला पोहोचवली लता दीदींनी. त्यातले सुरुवातीचे आलाप तर इतके आलाप. सुंदर आहेत, फार सुंदर आलाप आहेत त्यातले. तसंच सजा या चित्रपटातलं गाणं तुम न जाने किस जहां में खो गए. लताच्या गाण्यातले सौंदर्य स्थळ जर शोधायची म्हटलं तर आपल्याला ही पुरणार नाही वेळ आहे. पण त्यावेळेला सचिन देव म्हणाले होते, म्हणजे तुम न जाने किस जहां में खो गए ते गाणं रेकॉर्ड झालं. त्यावेळेला ते म्हणाले की मुली, तुम्हाला आज अशा स्थानावर पोहोचवलंस की त्याच्यावरती दुसरं स्थान नाही. खरंय. आणि शेवटपर्यंत हा संगीतकार एक मनानी तरुण असलेला चैतन्यमय संगीत रचना घेतच होता. आणि लता दीदींचा स्वर की जो नर्गिस, मीना कुमारी, मधुबाला पासून मधल्या आशा पारेख, माला सिन्हा, मुमताज, सायरा बानू, मुमताज, त्यानंतर नंतरच्या श्रीदेवी, माधुरी दीक्षित, त्याच्या आधी जया भादुरी, राखी, रेखा, आणि इकडे माधुरी दीक्षित, श्रीदेवी त्याआधी, आणि भाग्यश्री, सगळेच हे, आणि काजोल पर्यंत सगळं चार पिढ्यांची गायिका, 4 पिढ्यांची गायिका आहे. 4-5 पिढ्यांची. संगीतकारांच्या देखील पिढ्या बदलल्या. राजेश रोशनकडे पण गायले, सरदार मलिककडे गायली, अन्नू मलिककडे गायली. आणि म्हणजे संगीतकारांच्या पिढ्या बदलत राहिल्या, स्वर काही बदलला नाही. म्हणजे डिम्पलच्या आगमनासाठी बॉबीमध्ये झूठ बोले कव्वा काटे, आणि त्यांच्या पुनरागमनासाठी सागरमध्ये लता दीदींचा. अगदी बरोबर. पूर्वी संगीतकार कोण याच्यावर चित्रपटाचं सगळं वलय ठरायचं, आणि काही भाग अर्थात नायक नायिका कोण याचाही असेल, पण नंतर त्यात लता दीदींची गाणी आहेत की नाही हे सगळं महत्वाचं ठरलं. आणि त्यांच्या गाण्याशिवाय चित्रपट बनेनासे झाले सगळे. खरंय खरंय. नंतर आपण म्हणालात की संवादाचं काही वेळेला क्वचित संधी आली, पण तो त्यांचा मोठेपणा की, आणि असंख्य व्यक्तींची त्या बोलल्या, त्या सगळ्या यात्रेमध्ये आपण आहोत हे नीतीची आपलं भाग्य, आपलं भाग्य सगळं. विशेषतः त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला संवाद किंवा प्रसंगानुरूप काही श्रद्धांजली म्हणा, कोणी मोठी व्यक्ती त्यांच्या त्या इंडस्ट्रीतली गेल्यावर. मला आठवत आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये प्रश्न असतात त्यांच्या. दैवत आहे आपलं, कोट्यवधी भारतीयांचं नव्हे तर जगभर त्यांचे सगळे चाहते आहेत.
मला प्रश्न की हे स्वरसम्राज्ञी हे मी त्यांना एकदा विचारलं की सम्राज्ञी पदाचं अदृश्य मुकुट आपल्या मस्तकावर कायमचा विराजमान आहे, त्याबद्दल आपली भावना काय? तर त्या म्हणाल्या की मला तरी तशी जाणीव झालेली नाही, तुम्हाला झाली असेल. पण ते म्हणाल की तसं म्हणाल तर आपण मी कामात कुठे उणे पण राहू दिलं नाही. दुसरं त्यांचं वाक्य एकदा होतं की माणसांनी कधी म्हणजे मी गुरु होणार नाही, मी कुणाची गुरु नाही, मी सतत शिकत राहिले आणि माणसांनी शिकत राहावं याच्यावरच माझा आणि खरंच आहे ना, विश्वास म्हणजे लताबाईंचा जेव्हा आपण पूर्ण आलेख पाहतो आयुष्याचा आणि त्यांच्या गाण्यांची संख्या पाहतो, त्यांच्या गाण्याचा प्रवास पाहतो आपण, त्यावेळेला आपल्याला हीच जाणीव होती त्यांची की त्यांनी कायम, तुम्ही जो शब्द वापरला की जमिनीवर पाय ठेवून त्या राहिल्या आणि म्हणून त्यांनी एवढी मोठं शिखर गाठू शकल्या आणि संधी इतरांना देत गेल्या, इतरांना संधी देत गेल्या. म्हणजे त्या किती गाणार होत्या, म्हणजे फिल्मफेअरचं तो उदाहरण आहे, त्या बाजूला झाल्या 1970 ला बाजूला झाल्या झाल्या किंवा नाही इतर गायकांना मिळू द्यात पुरस्कार, तसंच इतर गायकांना गाणी मिळू द्यात असं. म्हणजे त्यावेळेला तर गीता दत्त त्यांच्याकडे बरंच काम असायचं. म्हणजे असं काही घडलं नाही की बाबा सगळ्या गाणी शक्यच नव्हतं वेळेच्या याच्यानुसार. तर त्यांनी एकदा फिल्मफेअरच्या संदर्भामध्ये त्या बाजूला झाल्यानंतर इतर गायिकांना हे मिळालं, पण त्यातल्या किती गायिका आज आपल्या लक्षात आहेत, हाही सगळा भाग हे पडतो. म्हणजे फिल्मफेअरचा तुम्ही विषय काढला, 1960 ते 1970 हा कालावधी जर पाहिला ना, त्यात आयदर नॉमिनेशन आहे किंवा त्यांना अवॉर्ड मिळालेला. तर त्यांनी 70ला जेव्हा त्यांचा हा सिनेमा, जितेंद्रचा सिनेमा जिने की राह, त्यानंतर त्यांनी स्वतः सांगितले की आता मी बाजूला होते, नवीन गायकांना संधी द्यावी. तर मला वाटतं की त्या संधी देत राहील, संधी देत राहिल्या सगळ्यांना, संगीतकारांना पण इतर, म्हणजे विशेषतः कोणी भप्पी लाहिरींनी उभं राहता यावं त्यांना इंडस्ट्रीत, त्याच्यासाठी त्यांनी शब्द टाकलेले आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी तर त्यांनी कितीतरी, म्हणजे मला एकदा प्यारेलाल यांनी सांगितलं एका मुलाखतीमध्ये, त्या म्हटलं त्या आमच्यासाठी करायच्या पण मदतीचा उच्चार नाही, त्यांनी मदत केली मागावून करायचं, हे मोठेपण. आणि त्यांना खूप, आता लताबाई ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी मी एका वर्तमानपत्रासाठी बऱ्याच मोठ्या संगीतकारांसोबत वगैरे बोललो, तर उषा खन्नांशी ज्या वेळेला बोललो त्यावेळेला लताबाईंना पांढरी साडी खूप आवडायची, म्हणजे त्या रेकॉर्डिंगला जाताना कायम पांढरी साडी घालायच्या. तर उषा खन्नांनी एकदा त्यांना पांढरी साडी गिफ्ट दिली होती वाढदिवसाला, आणि त्या बऱ्याच कार्यक्रमात जायच्या, आणि एकदा एका कार्यक्रमात त्या भेटल्या उषा खन्नांना, आणि उषा खन्नांना सांगितलं की देख मैंने तुम्हारी साडी पहनी हुई है, आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलं तसं. तर उषा खन्ना म्हणे मी तसं लताबाईंच्या समोर मी इतकी छोटी संगीतकार, पण माझा उल्लेख त्यांनी सर्वांच्या समोर केला. तीच आठवण तुम्ही जर सांगितलं आनंदजी, कल्याणजी आनंदजीमधल्या आनंदजींची हीच भावना होती की त्यांनी संगीतकार छोटा की मोठा हे बघितलं नाही, हे कधीच पाहिलं नाही, पैशाकडे पाहिलं नाही काही. त्या म्हणाल्या की त्यावेळेला पैसे असे किती मिळायचे त्यामध्ये नाही ना फार. हो, हे म्हणजे अगदी लोकांना मदत करणं, आणि कुठलाही संगीतकार किती त्याचं स्थान, त्याच्या हातात किती चित्रपट आहेत याच्याही पेक्षा त्यांनी आपल्याला सांगितलंय त्या नेहमी तयार. म्हणजे आता या चिमण्यांनो परत फिर, आज श्रीनिवास खळेंचं जे आहे त्यांचं मानधन त्यांनी घेतलं नाही. आत्मारामचा तो सिनेमा होता त्यांचा, त्यांनी की इतकं सुंदर कॉम्पोजिशन आहे म्हणे, आणि पहा तुम्ही आज 50-60 वर्ष झाले या गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक रसिक हा आतून हलतो, या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपुल्या. तर लताबाईंचं फार मोठं योगदान आहे, आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत लताचा स्वर कायम राहणार आहे. अगदी. आणि म्हणजे त्यांच्या गाण्याला काळाचं कधी बंधन नाही. काळ जसा पुढे जातोय तशी त्यांच्या स्वरातली गाणी पुढेच चाललेली आहेत, ती कायम सगळ्यांसमोर राहणार आहेत. प्रत्येक भाषेमध्ये त्या गायल्या. আকাশ প্রদীপ জলে দূরের তারার পানিতে আমার নয়ন দুটি শুধুই তোমারে চাহে, ব্যথার বাদলে যাইছে। আকাশ প্রদীপ জলে দূরের তারার পানিতে
গাইছে আকাশ প্রদীপ জলে দূরের তারার পানিতে কতকাল আর কতকাল এই পথ চলা গো চলবে কত রাত হিয়া আকাশ প্রদীপ হয়ে জ্বলবে কোনো রাতে মনে কি গো পড়বে ব্যথা হয়ে আঁখি জল ঝরবে কোনো রাতে মনে কি গো পড়বে ব্যথা হয়ে আঁখি জল ঝরবে বাতাস আকুল হবে তোমার নিঃশ্বাসটুকু পেয়ে আমার নয়ন দুটি শুধুই তোমারে চাহি ব্যথার বাদলে যাইছে আকাশ প্রদীপ জ্বলে দূরের তারার পানিতে हो म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये त्यांनी एक सिंहली गाणं सिंहली गाणं गायलं. ट्विट केलं. त्याचे अध्यक्षांनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं की संगीत ही कशी जोडणारी भाषा आहे हे सिद्ध करणाऱ्या पहिल्या गायिका भारतीय उपखंडातल्या. प्रिया दर जय भूमि जय भूमि जय भूमि आणि लताबाई गेल्यानंतर सुद्धा मी त्या दिवशी बराच इंटरनॅशनल मीडिया सुद्धा फॉलो करत होतो. तर सगळ्या जगामधल्या वर्तमानपत्राचे त्या दिवशी अग्रलेख होते लता मंगेशकरबद्दल. कराचीसारख्या पाकिस्तानमधल्या एका शहरामध्ये संध्याकाळी खूप युवक आणि मध्यमवयीन माणसं लताची गाणी गात रस्तोरस्ती फिरत होते सगळेजण. हे खूप वेगळं. बांगलादेशामध्ये हीच परिस्थिती होती, श्रीलंकेत हीच परिस्थिती होती. जग सगळं त्या दिवशी रडत होतं लताच्या. खरोखर म्हणजे त्यांनी जे दिलं त्यांची गाणी ही संस्कृतीचा आपल्या संचित आहे. हो. आणि फार मोठा अनमोल ठेवा ठेवून ते गेलेले आहेत. आणि कसं जीवन असावं, कसं शिखर असावं याचं एक आदर्श हा शतकानुशतकं कायम राहणार आहे. आणि आपल्याला इतर गायक भलेही पाहायला नसतील मिळाले की इतिहासात तानसेनचा जो मी सुरुवातीला उल्लेख केला, पण आपण भाग्यशाली आहोत की आपण लता दिदींना पाहिलं आणि तंत्रज्ञानामुळे त्यांची गाणी कायमच राहणार आहेत. आणि शतकानुशतकं त्यांचा अमीट ठसा हा सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील. त्यांची गाणी आपल्याला उमेद देत राहतील आणि आपल्या सर्वसामान्यांचं आयुष्य समृद्ध करत राहतील. अगदी मला वाटतं याच नोटवर आपण ही मुलाखत थांबूयात. अनिल पोरे सर, धन्यवाद. वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे आभार मानतो. मी आपले आभार मानतो आणि वसंत व्याख्यानमालेच्या संयोजकांच्या प्रती ऋण व्यक्त करतो आणि रजा घेतो. नमस्कार. नमस्कार.